पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। पाणी घ्या, खिडकी उघडते, पाणी घ्या। अरे देवा, दीर्घ श्वास घ्या। बरं वाटतंय? बरं वाटत। चल होम करूया। नाही 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 आई, आता होम वगैरे नको। अगं अगं अशी काय म्हणतेस? विघ्न आलं हे सगळ्यात मोठं। असू दे आई, मी बसते तुमच्या जवळ। ताई तुम्ही बघता जरा बाहेर आबांकडे, पोरांकडे। हो बाई ग, आनंद ते काय विघ्न आलंय हे? अहो गेली 25 वर्षे मी पूजाही करतोय आणि गेली 25 वर्षे मी होमही घालतोय। अहो पण इतक्या वर्षात असं एकदाही झालेलं नाही। तुमच्या घरात हे कसं झालंय कळत नाही। मी आता इथे होम घालू नाही शकत, मोठी अडचण आहे इथे। गुरुजी बाबा, अरे राघवराव, अरे तू गुरुजी गेले। गुरुजी बघा, तुम्ही बरे आहात ना? बरी आहे। पाणी हवंय? वर्षाताई हे का मी बघताय तुम्ही ना राघवराव बाहेर गेलो काहीतरी वरती, ते का बघा बरं वाटत नसत तर मी बघतोय। पाणी आलं। दादा बरा आहेस ना तू? तुला काही त्रास होतोय का? बरं आहे मी। तुला धुराचा त्रास वगैरे झालाय का? त्रास होतोय मला, पण धुराचा नाही। माझ्याच घरात राहून मला माझ्या बायकोपासून लांब राहावं लागतं, या गोष्टीचा मला त्रास होतोय। मला माझ्या बायको समोर माझ्या मनातलं बोलता येऊ नये, इतक्या अडचणी याव्या। दादा होईल सगळं नीट, तू सांगू शकशील आनंदीला तुझ्या मनातलं? काही नाही वर्षा, आता मी ठरवलंय आनंदीला काही न सांगितलेलंच बरं आहे। अरे दादा काही काय बोलतोस तू? बरोबर बोलतोय मी। दरवेळेला मी माझ्या मनातली गोष्ट आनंदीला सांगायला जावं, काही ना काहीतरी घडतच। आता बघ, तुम्हाला सांगितलंच देवाच्या समोर, देवाच्या साक्षीने आनंदीला सांग। मला आवडली ती आयडिया। पण या गुरुजींचं काय चालू होतं? बोलू नका बोलू नका, बोलायलाच दिलं नाही। काय आनंदीला आणि हे अशा पद्धतीने जर का त्रास होणार असेल, दरवेळेला मी काहीतरी सांगायला जातो, अशा अडचणी निर्माण होत असतील, न सांगितलेलंच बरं। राहू दे नको। इट्स ओके दादा, चिल। इट्स ओके? किती सहज म्हणून गेलीस ना तू इट्स ओके। मला काय मनस्ताप होतोय त्याचा तुला अजिबात काही म्हणजे काहीच तुला। अरे दादा तू ते त्या पिक्चर मध्ये सांगितलेलं ऐकलं नाहीस का कि अगर तुम किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उसे मिलाने की कोशिश में लग जाती है। दादा तू तुझ्या मनातलं तुझ्या आनंदीला नक्की सांगणार। वर्षाताई, हाँ तुम्ही? मी पाणी प्यायला आले होते। पाणी पाणी हवं होतं, प्यायले मी। हाँ प्यायलं, आता जाते। अहो हाँ पाणी प्यायला इथे काही हवंय का? हाँ आणि तुझ्याशी गप्पा मारायच्या होत्या ना, गप्पा मारूया। गप्पा मारायला आली माझ्याशी? हो अगं, हा तुझ्या आबांशी आणि माईशी बोलत होते ना मी, गप्पा मारत होते।
काय गप्पा चालल्या होत्या तुमच्या? अगं ते मला सांगत होते की गोवा तुमच्या गावाच्या जवळच आहे म्हणे. हो हो मग तू गेली असशील ना? हो, अनेक वेळा गेलीये. आबा घेऊन जायचे आम्हाला लहानपणी मंदिरात, चर्चमध्ये. वर्षात एक खूप शांत वाटायचं तिथे जाऊन. पुन्हा जायला आवडेल का ग तुला? खरं तर आता नकोसं वाटतं मला. मग तुला काय आवडतं? कोकणातला समुद्र आवडतो, निसर्ग आवडतो. हे पण लहानपणापासून तू तेच बघत आलीयस ना? आनंदी, तुला रिसॉर्ट माहितीये का? नाही, नाही माहिती मला. अगं म्हणजे तिकडे ना खूप लोक येतात आणि तिकडे वॉटर स्पोर्ट्स म्हणजे पाण्याचे खेळ असतात. ते खेळायचे, असली भारी धमाल येते सांगू आनंदी तुला. मला कदाचित नाही येणार मज्जा, कारण मला ना खूप माणसांमध्ये जायला नाही आवडत वर्षाताई. हो का? मग तुला निसर्गात जायला आवडेल? हो आवडेल. वर्षाताई का विचारताय तुम्ही हे सगळं? काही नाही, म्हणजे मी असं बघत होते की कोणाकोणाला कुठे कुठे काय काय फिरायला आवडतं ना, तर सहज विचारत होते. मला कळलं वर्षाताई. काय? तुम्हाला जायचंय ना कुठेतरी बाहेर फिरायला? कंटाळा आलाय ना तुम्हाला? मला हो नाही म्हणजे बघू ते नंतर. मी आलेच. हा हळू हळू. तुला नाही ना लागलं? मला नाही लागलं. अगं कुठेच नाहीये, इथे पण नाहीये, इथे पण नाहीये. हो ना, असतं तर दिसलं असतं ना आपल्याला. तुम्ही नीट बघा बरं कपाटात. इथे पण बघा जरा, असं व्यवस्थित बघा कपड्यांमध्ये. मी बाहेर बघते. हा परत कुठे गेलं हे? आनंदी, त्या डब्यात बघ जरा. नाही आई. कुठे गेलं म्हणा? आबा परब दिसतंय का? नाही, आता बघूया, मिळणार पण. माणसांचं काय नाही काय होता ना, तर मी समजू शकतो, पण पाकिटाचं पण काय व्हायचं? अगं बाई, माई काय करतेस? जरा पाय उचललास ना तर माका सोफ्याखाली पण बघता येत ना. प्रॉब्लेम आहे ना. होय काय? आणि स्वतः उचलला असता तर पाकिट पण शोधला असतास ना. अगं शोधते ग माझी आई, मी शोधते. केवढे कष्ट चालले तेव्हाचे, तुला दिसत नाही का? होय तो नजरच लागा. माई अगो ऐसरच असताना काहीतरी वाईट सोय शोध. ऐकलं? आत शोधलंस का पाकिट तू? आतमध्ये नाहीये. मग कसं काय? कुठे जाऊ शकतं पाकिट? आबा राहू द्या. नाही बघतो, बघूया ना. तू नक्की आठवून बघ. अरे एवढी महत्वाची गोष्ट अशी कशी हारू शकते? हा हलगर्जीपणा झाला राघवा. त्या आनंदीने कुठे कुठे आणि किती किती लक्ष द्यायचं मला सांग. आई, तुम्हाला माहितीये ना, माझं पाकिट मी नेहमी माझ्या कपाटातच ठेवतो, पण आता तिथे ते नाहीये म्हटल्यानंतर शोधू दे ना मला. इकडे खिडकी वगैरे नसेल ना इकडे? आबा राहू दे तुम्ही. ते बघूया ना, शोधूया आपण. एवढी महत्वाची गोष्ट शोधलं तर पाहिजे. आबा थैसर किती शोधतास? अगो बघू नको. थैसर नको. बराथय बघतो. जरा मला एवढूस पाकिट, पाय फुटले का त्याला? असं कसं कुठे हरू शकतं? काय झालं? थांब ग जरा, आईला असं ढकलत. हे तुझ्याकडे होतं? तुला आनंदीने काय सांगितलेलं आहे? कुणाच्याही वस्तूला न विचारता हात लावायचा नसतो म्हणून. पण बाबा ते टगाला आईस्क्रीम खायचं होतं म्हणून घेतलं तुझं वॉलेट. आणि आईस्क्रीमच घ्यायचं होतं ना, एवढं काय ओरडायचा? आणि तुका रोज ओरडतात का जी बाबा? टग्या, तोंड बंद कर. आणि ते बोलताय ना चिंगीशी, असं मध्ये नाही बोलायचं. बाळा तू मोठा आहेस ना, तर तू सांगायचं ना चिंगीला असे पैसे खर्च नाही करायचे. आणि जर पैसे खर्च करायचे होते तर आधी मोठ्यांना विचारायचं. काळजी वाटते ना, कधीपासून शोधतोय आम्ही.
चिंगे हो एक लक्षात घे. नाही थांब जरा थांब, मला बोलू दे. हे तुझ्या बाबाचं वॉलेट आहे म्हणून ठीक आहे, पण हे जर का दुसऱ्या कोणाचं वॉलेट असतं आणि त्यांना न विचारता ह्यातले पैसे जर का तू काढले असतेस तर माहिती तुला काय झालं असतं? तुझी पोलिसांमध्ये तक्रार केली गेली असती आणि तुला जेलमध्ये टाकलं असतं. चालेल तुला? सॉरी बाबा. हा बरं ठीक आहे. आता नाही ना करणार असं? हं? नाही ना, नाही करणार ते असं. आणि बाबा तुझ्या चांगल्यासाठी सांगताय बाळा. सॉरी आनंदी, मी तुझंच ऐकलं नाही, मला लक्षातच नव्हतं. ठीक आहे, आता नाही करणार ते असं. बाबा आईस्क्रीम. थांबा थांबा, कोणी जाणार नाही, मी दरवाजा उघडणार. थांबा. फ्लेवर कुठला सांगितला? बटरस्कॉच आणि चॉकलेट. मला बटरस्कॉच. हे तुम्हाला मिळणार नाहीये. हो अरे बाबा पण का? तुम्ही जे काही वागलेलं आहात ना त्याची शिक्षा तुम्हाला मिळायला पाहिजे, तेव्हा आईस्क्रीम तुम्हाला मिळणार नाही. दे दे माझ्याजवळ. थांब. फ्रीज मध्ये ठेवते. हा माई फ्रीज मध्ये ठेवा. हो बरा झाला तर मीच खाऊन टाकते तर. हो कुठे चाललात? ते सगळं आवरावर आता तुम्ही करायची आहे, समजलं? तुमच्यामुळे पसारा झाला हा सगळा. ठीक आहे हो, आवरते मी. आधीच नाराज झाले पोरं. तू कशाला एकटीने आवरायचं? चला आवरूया. ढोपर माझे आज ना काय झालं ढोपरांना कळत नाही, टाळ चिपळ्यांसारखे वाचतायत ग बाई. मी कुठे अपेक्षा केली होती हे आवरावं? ठीक आहे. आपणच आवरायचं ते. आबा तुम्ही राहू द्या, करूया. तुम्ही बसा बरं तिकडे, मी आहे ना, आम्ही आवरतो. आबा मी काय म्हणतो, मी माझं एक ATM कार्ड तुम्हाला देऊन ठेवतो. ATM कार्ड? माका? हो. मला कशाला? हे बघा, हे कार्ड असणं खरं तर खूप गरजेचं पण आहे आणि सोयीचं पण आहे. बघा, तुम्ही गावी असताना जेव्हा तुम्हाला पैशांची गरज लागते तेव्हा तुम्ही काय करता? पतपेढीमध्ये जाता. मग आता तिथे तुम्हाला फॉर्म भरून दिल्यानंतर ते लोक तुम्हाला पैसे देतात. बरं, ही झाली दिवसाची गोष्ट. रात्री अपरात्री जेव्हा तुम्हाला कधी पैशाची गरज लागलीस तर मग काय करणार? मार्ग कुठला आहे दुसरा? मग हे कार्ड जवळ असलं तर तुम्ही कुठल्याही ATM मशीन मधून कधीही कुठल्याही वेळी पैसे काढू शकता. आता बघा, मी तुम्हाला कार्ड देतो, मग मी इथून पैसे जमा केले की तुम्हाला तिथे अगदी तात्काळ मिळतील. नाही नाही, म्हणजे हे सगळं ठीक आहे, पण नको मला नाही जमणार ते. अहो मी अडाणी माणूस, हे मशीन मध्ये घातलं आणि अडकलं तर नको नको, ते उपद्व्याप होतील. हो अहो नाही, असं काय कार्ड कधी कुठल्या मशीन मध्ये अडकत वगैरे नाही. आणि हा, समजा कार्ड हरवलं किंवा कुठे गहाळ झालं तर आपल्याला परत नवीन कार्ड मिळतं. नाही पण नको. नाही आबा, मी काय म्हणते, जग खूप पुढे चाललंय आता. हळूहळू आपण पण गोष्टी शिकून घ्यायला हव्या. तुम्हाला माहिती, चिंगी मला काय काय शिकवत असते. तिच्याकडनं खूप शिकते मी. अगो तुझा ठीक का, तुझं वय आहे. मी आता जाऊन कुठे जाणार आणि किती पुढे जाणार? अहो आबा ऐका, हे बघा, ही काळाची गरज आहे आणि तुम्हाला वाटतं तितकं कठीण नाहीये ते. थांबा, मी तुम्हाला दाखवतो. थांबा. आबा बघून तर घ्या, सोपं पडेल तुम्हाला. अहो काय वेळ झालं. हे बघा, आता ह्या कार्डातून काही पैसे गेले किंवा जमा झाले, हा, तर आपलं हे कार्ड आपल्या मोबाईलशी कनेक्टेड असतं. म्हणजे आता माझ्या कार्डातून पैसे गेले किंवा जमा झाले तर मला लगेच अगदी तात्काळ मला मेसेज येतो. हे बघा, आता हे बघा, मला बँकेचा मेसेज आलाच आहे आता. थांबा, तुम्हाला दाखवतो काय लिहिलंय. हा, की माझ्या कार्डातून डेबिटेड 80,000 रुपीज. ठीक आहे, 80,000 रुपये गेले. त्यात काय? 80,000? अगं, माझ्या अकाउंट मधून 80,000 रुपये गेले. अहो पण असं कसं होईल? मला मेसेज आलाय तसा. हे पाय माझे, असं कसं? अगं, ज्या कार्डातून पैसे गेले ते कार्ड पाकिटात नाहीच आहे. काय? अरे बापरे, हे म्हणजे हे एवढं जिकिरीचं असतं? अहो नाही आबा, काहीतरी घोळ झालेला दिसतोय. हा घोळ म्हणजे साधा घोळ नाही आहे. तेच तर म्हणतो. आता बघा, तुम्हाला सगळं माहिती होतं तरी पण तुमच्या कार्डामधून पैसे गेले 80,000. मी तर अडाणी माणूस, मला नाही जमणार आहे. नको मला. आबा
थांबा जरा. अहो मी काय म्हणते, शांत व्हा आधी आणि नीट बघा पाकिटात. असं कसं कोणी तुमचं कार्ड घेईल बरं? आणि पैसे पण खर्च नाही करणार अहो कोणी असं. नाहीये ग. पण आई, वर्षाताई बाहेर गेल्यात, आई झोपल्या असतील. अरे मग कोणातरी विचारलं पाहिजे ना कार्ड कुठे गेले ते. हा, चिंगीला विचार. चिंगी बाहेर ये. इकडे काय एक मला सांग, तू माझ्या वॉलेट मधून कार्ड घेतलं होतंस ना? हो, कुठे ते दे. मी तर फक्त हे कुठे हेच घेतलं मी. मला ते मागवायचं होतं ना आईस्क्रीम, मला याचाच पासवर्ड माहितीये, मी हेच घेतलं. अगं मग ज्या कार्डातून पैसे गेले ते कार्ड पाकिटात नाहीच आहे. चिंगी चल आपण जाऊया आतमध्ये खेळूया. हा ना. अरे पण मग अरे कार्ड गेलं कुठे? अरे बापरे, 80,000 रुपये गेलेत. बघू. हेच आहे. नाही हे नाही. हे अहो हे बघा माय. हे नाही हे पण नाहीये. हे बघा हे नाही हे पण नाही. बघा मला काय वाटतं हेच असेल, तुम्ही विसरताय. हे बघा हे सेम. नाही ते पण नाहीये. अरे बापरे. अहो आबा. हो देर से कितनी धूप. अहो काय रे राघवा, काय झालं? काय शोधतोयस रे बाळा? अरे मी चॉकलेट खाणं बंद केलं हल्ली. आई ते त्यांचं कार्ड सापडत नाहीये. त्यांना असं वाटलं की कदाचित तुमच्या खोलीत असेल म्हणून सगळीकडे शोधतोय आम्ही. म्हणजे असं काही नाही. मग पाकिटाचं झालं तसं, आता काय ठरवलं? देवा काय चाललंय तुमचं? थांबा. ठीक आहे आई, चिंगीकडे नाहीये कार्ड. मग माझ्याकडे कशाला असेल? बाबा तुझं कार्ड मी ते काळं का गोरं ते पण मला माहित नाही. हा आनंदी. हो आई थांबशील जरा. कदाचित इथे असेल म्हणून मी बघतोय, कारण खूप मोठं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. म्हणजे खूप मोठं म्हणजे बाई 2-3 हजार गेले का रे? 80,000. 80,000? 80,000? अहो पण ते कार्डार कशात ठेवायचे मग? हा डब्यात ठेवायचे नाही तर पेटीत ठेवायचे. एवढे पैसे तुम्ही कार्डावर ठेवायचे हत म्हणून काय? कसे पण ठेवायचे? बाई तुका त्याच्यातलं काय कळणार आहे ना तर गपरव. आधीच त्यांच्या डोक्यात ताप झाला. आई, तू तर चॉकलेट खात नाही म्हणाली होतीस, काय? अरे बाळा ते कधी कधी बीपी लो होतो ना माझा, मग चक्कर येते. चक्कर आली ना की मग ते तोंडावर असं चॉकलेट ठेवावं लागतं. ओ की नाही ओ आबा परब? म्हातारपणी होतं की नाही असं. आनंदी भाकरवडी हा पण काय गावना नाही म्हणतस. तीच भाकरवडी काय गो? हे काय आई? हे काय चाललंय तुझं? कधी थांबणार हे? हा, तू कार्ड शोधायला आला होतास ना, हे काय ढुंडाळत बसलास? घरात सून आली की सासवांना असं डबे ठेवावे लागतात. काय करणार? आणि तू माझी का झडती घेतोय बाळा? घरात नवीन कोण आलंय त्यांना नको विचारायला? बघ बघ तुझा नवरा बघ, जन्मदात्या आईच्या रूमची झडती घेतोय. मगे आमची झडती घेऊ खोविना. गोमाई. माई काय माई? ऐकलंस ना तुझी सासू काय बोलली ती? बाहेरच ना कोण इला आमच्याशिवाय है सर? माई हे बघ, आईच्या वतीने मी माफी मागतो तुमची. दागो भाऊजी तुम्ही माफी कित्याक मागतास? अहो आमचाच चुकला, आम्ही हयसर इलाव ना, ताच चुकला. आमच्या आनंदीच्या काळजी निला. पण हयसर हिल्यावर आमका काय गावता तर अपमान. आणि असोच अपमान होत राहतलो तर कित्याक थांबायचा हयसर? बाई थांबा आबा, मी तुमका सांगतोय. आनंदी पण आता बरा झालेला. आत्ताच्या आता हयसना जाऊया. हयसर थांबण्यात काय अर्थ नाही. थांब म्हणून सांगतोय ना. अगो आता आपल्यावर असं संशय इल्यानंतर आपण हैसूर असा जाणं बरोबर नाही. अहो नाही आबा, प्लीज असा काही विचार करू नका. आई काय केलंस तू हे? अरे मला तसं म्हणायचं नव्हतं, निघालं असं. अहो राघवराव, कसं आहे ना, घरातली एखादी वस्तू हरवल्यानंतर असा संशय येणं, असं वाटणं स्वाभाविक आहे. पण ते कार्ड सापडलं तर गैरसमज दूर होतील ना. आपण सगळे मिळून शोधूया ना कार्ड.
नाही आबा अहो त्याची पण गरज नाहीये. हे बघा मी मोबाईलवरून आता ते कार्ड ब्लॉक करू शकतो, मी करतो. आणि काय नाही, जे आता ट्रान्झॅक्शन झाले मला फक्त पोलिसात जाऊन तक्रार करावी लागेल, एवढंच. मी करतो काय ते. अहो बापरे, म्हणजे या प्रकरण पोलिसांपर्यंत जातला. नाही 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 माई राघवा गप्प ना. राघवा अगं बाई राघवा अरे काय झालं? अजून 20,000 रुपये गेले.